नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण आज जी की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साली प्रश्नपत्र का मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही भरतीची तयारी करताना मित्रांनो बघा, त्या भरतीची आपण तयारी मित्रांनो एकदम या ठिकाणी बघा परफेक्ट जर पद्धतीने आपल्याला करायची असेल तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की त्या भरतीमध्ये मित्रांनो आतापर्यंत रिपीट झालेली प्रश्न मित्रांनो पाहणं अत्यंत महत्त्वाचं असते. म्हणून मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जी की परीक्षेमध्ये मित्रांनो रिपीट झालेली प्रश्न बघा आज पाहणार आहोत. म्हणून बघा मित्रांनो, तुम्ही हा आपला आजचा संपूर्ण भाग बघा या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही या ठिकाणी आपला या ठिकाणी व्हिडिओ अभ्यासत असाल पहिलं बघा, तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला बघा जे की मित्रांनो संपूर्ण पेपर सोडवण्यासाठी गुण बघा जे की 100 आणि मित्रांनो बघा वेळ या ठिकाणी जी की 90 मिनिटं आहे मित्रांनो कालावधी. ओके, बघा मित्रांनो प्रश्न पहिला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मित्रांनो बघा जे की महाराष्ट्र बघा राज्याचा पोलीस ध्वज बघा कोणत्या दिवशी बघा जे की प्रदान केला होता. तर मित्रांनो बघा जे की आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते बघा, लक्षात असू द्या. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला. तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक मित्रांनो जी की 2 जानेवारी 1961 बघा, जी की या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, यासोबत बघा मित्रांनो 2 जानेवारी हा दिवस बघा जे की मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे म्हणून मित्रांनो साजरा केला जातो बघा. रेजिंग डे लक्षात असू द्या. रेझिंग डे हा मित्रांनो बघा जे की 2 जानेवारी हा दिवस मित्रांनो बघा जे की आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा साजरी केला जातो. तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा स्मृती दिवस मित्रांनो जे की महाराष्ट्र पोलिसांचा बघा स्मृती दिन कधी साजरा करतात तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो 21 ऑक्टोबर रोजी मित्रांनो करतात. ओके, लक्षात असू द्या बघा 21 ऑक्टोबर रोजी मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा जे की स्मृती दिवस मित्रांनो पाळला जातो. ओके, पुढचा प्रश्न बघा जे की हा 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची मित्रांनो बघा जी की वय अनुक्रमे 3, 4, 3, 4, 4, 7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचं वय किती मित्रांनो बघा या ठिकाणी जे की बघा आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान व्यक्तीचं मित्रांनो बघा वय या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर म्हणजे बघा पालघर पोलीस 2024ला मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी बघा जे की विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो काय म्हणलं, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती 28 आहे व त्यांची बघा मित्रांनो वय अनुक्रम 3, 4, 4, 7 आहेत. ओके, या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचं वय आपल्याला काढायचं आहे ना. सरळ बघा 3 गुणाकारात हे 28 करा, 3 गुणाकारात हे 28. आता मित्रांनो बघा या तीनही बघा प्रमाणाची बेरीज करा. 3 + 4 + 7 समजा 7 + 3 झाले 10, 10 आणि 4 14. ओके, हे 14. आता 14 × 1 14, 14 दोन्ही 28, 3 × 3 2 दोन्ही आले 6. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला म्हणलंय काय तर बघा जे की सर्वात लहान व्यक्तीचं वय म्हणले ना, मग या ठिकाणी बघा सर्वात लहान जी की प्रमाण कोणतं आहे तर 3. सरळ 6 गुणाकारात 3 करा झालं किती 6 × 3 18 म्हणजे बघा जे की मित्रांनो सर्वात लहान व्यक्तीचं वय हे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की 18 वर्ष आहे. जर तुम्हाला सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं असतं तर 6 गुणाकारात 7, 6 सती बघा 42 वर्ष मित्रांनो बघा जे की सर्वात मोठ्या व्यक्तीचं मित्रांनो बघा जे की या ठिकाणी वय असलेलं असतं. ओके, लक्षात असू द्या. कशा प्रकारे मित्रांनो बघा प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी आपल्याला आन्सर मित्रांनो काढायचं आहे. पुढचा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला. बीड पोलीस 2016ला हा मित्रांनो प्रश्नसंच विचारण्यात आलेला होता. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 18 जुलै 1900 मित्रांनो बघा जे की 47 रोजी मित्रांनो बघा जे की बघा भारतीय मित्रांनो बघा जे की स्वातंत्र्याचा बघा कायदा या ठिकाणी पारित झालेला होता. ओके, जी की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न चौथा प्रश्न. ही मालिका बघा आपल्याला पूर्ण करायची आहे. 480चा संबंध 240ची, 240चा 80, 80चा 20ची, 20च्या बाद या ठिकाणी बघा जे की डॅश डॅश म्हणजे प्रश्नचिन्ह सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतीही संख्या येणार. तर बघा जे की पुणे SRPF मित्रांनो 2024ला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. काय केले बघा मित्रांनो, हे जे 200 बघा 480 मित्रांनो याला 2 न भागलं तर आलं किती 240. या 240ला 3 न भागलं आलं किती 80. या 80ला 4 न भागलं आलं किती 20. समजा या 20ला जर आपण या ठिकाणी 5 न भागलं येते किती बघा जे की 5 × 20 म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो
4 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा कितीही अवघड प्रश्न असला तरीही बघा मित्रांनो त्याचं एकदम मित्रांनो सोप्या भाषेमध्ये बघा जे मित्रांनो स्पष्टीकरण या आपल्या चॅनलच्या मित्रांनो बघा आम्ही आपल्या जी की चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत असतो. म्हणून मित्रांनो बघा आपला हा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या. आणि बाकी बघा मित्रांनो तुम्हाला समजा आपला या ठिकाणी व्हिडिओ आवडत असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणखीन हे सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब देखील तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या. ओके. 5वा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही. बघा मित्रांनो एकदम अवघड प्रश्न हा आहे या ठिकाणी. तर बघा कशा रीतीने या ठिकाणी प्रश्नाचा आपण आन्सर काढू शकतो. बघा नवी मुंबई पोलीस 2024ला मित्रांनो हा बघा जी की प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो बघा या चारीपैकी कोणती तारीख या ठिकाणी बघा जी की चुकीची आहे. तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो 29 फेब्रुवारी बघा जी की 2010 ही मित्रांनो बघा जी की तारीख चुकीची आहे. कारण मित्रांनो बघा 29 मित्रांनो बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस तेव्हाच असतात जेव्हा मित्रांनो बघा जी की तो वर्ष लीप वर्ष असतो. आणि 2010 हे मित्रांनो साधारण वर्ष आहे आणि लीप वर्ष नाही. मित्रांनो बघा लीप वर्ष म्हणजे काय तर लीप वर्ष मित्रांनो बघा जी की जे वर्ष मित्रांनो बघा ज्या वर्षाला मित्रांनो 4ने पूर्णपणे भाग जातो त्याला मित्रांनो बघा जी की लीप वर्ष म्हणतात. उदाहरणार्थ 2008 2012 2016 2020 आणि 2024 मित्रांनो बघा संपूर्ण बघा जे की लीप वर्ष आहेत. आणि 29 फेब्रुवारी 2012 हे लीप वर्ष आहे. आणि 22 मार्च 1999 हे देखील मित्रांनो बघा बरोबर वर्ष आहे. हे देखील बरोबर वर्ष आहे. आणि 31 मार्च 2020 हे पण मित्रांनो बघा जे की बरोबर वर्ष आहे. म्हणजे बघा जे की 29 फेब्रुवारी मित्रांनो बघा 2010 हे चुकीचं वर्ष आहे. कारण मित्रांनो 2010 हे वर्ष साधारण वर्ष असल्यामुळे या ठिकाणी बघा जे की फेब्रुवारी महिन्यात मित्रांनो फक्त आणि फक्त 28 दिवस असतात, 29 नसतात. म्हणून मित्रांनो जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बरोबर आन्सर असणार आहे. ओके. जी की बघा हे मित्रांनो तारीख बघा जी की चुकीची आहे. ओके लक्षात असू द्या. पुढे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून डॅश डॅश हे चित्र आहे. ओके. तर बघा जे की पुणे SRPFला मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कशाचा चित्र आहे. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो बजे की हाताच्या पंजाचं मित्रांनो चित्र या ठिकाणी आहे. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचे. पुढे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा पोलीस आयुक्तालय नाही. पुणे शहर 2023ला मित्रांनो हा ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा नांदेड बघा या ठिकाणी मित्रांनो बघा जे की सध्या मित्रांनो पोलीस आयुक्तालय नाही. सध्या बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात टोटल 12 पोलीस आयुक्तालय आहे. तर लक्षात असू द्या. पुढे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे. तर चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र बघा मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे. तर छत्रपती संभाजीनगर SRPF 2021ला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की कचनेर या ठिकाणी आहे. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे या ठिकाणी. पुढे पुढील वर्णाचा आपल्याला अचूक प्रकार या ठिकाणी मित्रांनो ओळखायचा आहे. तर ख घ ठ आणि श अहमदनगर पोलीस 2016ला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो बघा या संपूर्ण वर्णाचा बघा जे की अचूक प्रकार कोणता आहे. तर ते म्हणजे बघा जे की पुढे बघा या ठिकाणी क्रमांक बघा महाप्राण आहे. बघा लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. मित्रांनो बघा आपल्या टोटल वर्णवाले मित्रांनो बघा जे की या ठिकाणी 52 वर्ण आहेत. आणि मित्रांनो बघा 2022च्या मित्रांनो बघा ठिकाणी अगोदर बघा जे की आपल्या मराठी मूळ मित्रांनो बघा जे की मराठी वर्णामध्ये एकूण 48 वर्ण होती जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा आपल्या मित्रांनो बघा या 52 पैकी मित्रांनो 14 वर्ण हे बघा मित्रांनो जे की महाप्राण आहेत. बघा लक्षात देखील तुम्हाला या ठिकाणी सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढील आकृतीत मित्रांनो बघा जे की त्रिकोण किती या प्रकारचा प्रश्न विचारला. नवी मुंबई 2024ला हा प्रश्न या ठिकाणी बघा विचारण्यात आलेला होता. तर बघा मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत कशा प्रकारे मोजायचं अशी आकृती दिली. 1 2 3 4 या प्रकारे क्रमांक भरा. वरी देखील भरा 1 2 3 4 1 ते 4 पर्यंतची टोटल बेरीज 10. या 1 ते 4 पर्यंतची टोटल बेरीज 10. 10 आणि 10 झाले किती 20. 20 आणि मित्रांनो बघा हा एक शिल्लकचा म्हणजे किती बघा टोटल 21 बघा या ठिकाणी क्रमांक बघा ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न 11वा. 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते.
तर मित्रांनो 1 रुपयाच्या बघा जे की नोटावर कोणाची सही असते? तर हा प्रश्न बघा आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून नोट डाऊन करून घ्या. तर बघा 1 रुपयाच्या नोटावर मित्रांनो बघा जे की क्रमांक वित्त सचिव भारत सरकारचे मित्रांनो बघा जे की सही असते, बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढचा शहाणपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर नांदेड पोलीस 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर शहाणपणा मित्रांनो बघा शहाणाचं जे की शहाणपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की भाववाचक नाम आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. तर भाववाचक नाम कसं ओळखायचं? उदाहरण बघा जे की सौंदर्य आहे, सौंदर्याचं मित्रांनो बघा जे की जेव्हा सौंदर्यत्व होतं बघा सौंदर्यत्व होतं मित्रांनो बघा तेव्हा या ठिकाणी भाववाचक नाम असतं. ओके, लक्षात बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, त्व पण पणा इ ता की आणि ग्री मित्रांनो बघा जेवढे बघा हे संपूर्ण जेव्हा मित्रांनो बघा अव्यय एखाद्या शब्दाच्या शेवटी असतात मित्रांनो तेव्हा बघा जे की तो भाववाचक नाम असतो, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. त्व पण पणा इ ता की आणि गिरी. ओके, लक्षात असू द्या. जसं की गुलामचं गुलामगिरी. ओके, लक्षात असू द्या. पुढे शहाण्याचं शहाणपणा, गरिबीचं गरिबी, सुंदरचं सौंदर्य. ओके, लक्षात असू द्या. पुढे पर्यावरण या शब्दामध्ये लिंग आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे. ओके, तर बघा पर्यावरण मित्रांनो बघा या शब्दामधील लिंग म्हणजे बघा जे की क्रमांक बघा नपुसक लिंग आहे. ओके, कारण मित्रांनो बघा जे की आपण पर्यावरणाला उल्लेखताना कसं उल्लेखतो? तर ते पर्यावरण या मित्रांनो बघा प्रकारे आपण उल्लेखतो, म्हणून मित्रांनो बघा जे की या मित्रांनो शब्दाचे लिंग बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की नपुसक लिंगी हे होतं. ओके, पुढे अकर्मक धातूंचा गट आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर बघा जे की नांदेड पोलीस 2017ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर अकर्मक धातूंचा बघा मित्रांनो बघा जे की खालीपैकी कोणता गट आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड. आज, काल, मागे व पुढे मित्रांनो हे आहेत बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. मित्रांनो बघा नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत बघा हे संपूर्ण काही तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो पाठांतर करून घ्या, कारण बघा येणाऱ्या भरतीमध्ये मित्रांनो 100% बघा तुम्हाला याचा ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणून मित्रांनो बघा अवश्य हे संपूर्ण काय बघा नोट डाऊन मात्र करून घ्या. ओके, पुढे 5वा प्रश्न प्रयोग ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. मित्रांनो बघा स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. परभणी पोलीस 2017ला हा ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो बघा जे की हे या ठिकाणी कोणतं बघा जे की मित्रांनो प्रयोग आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा जे की कर्तरी प्रयोग आहे, सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. ओके, मित्रांनो बघा जेव्हा मित्रांनो बघा कर्ता आणि कर्माच्या मित्रांनो बघा जे की नुसार जेव्हा या ठिकाणी बघा जे की क्रियापद बदलते तेव्हा मित्रांनो त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 16वा प्रश्न बघा कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे ते. तर बघा 16वा प्रश्न करीमभाईंनी त्यांचे घर अडत्यामार्फत 8,70,000 रुपयांना विकले, त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली. तर बघा घर विकून त्यांना एकूण किती रुपये मिळाले या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. जालना पोलीस 2024ला बघा हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर काय केलं आहे करीमभाईंनी 8,70,000 रुपयांना घर विकलं, त्याबद्दल त्यांना 2% दलाली द्यावी लागली. म्हणून काय करू आपण हे 8,70,000 रुपये खाली या ठिकाणी घेतो बघा मी 8,70,000. ओके, आता याबद्दल त्यांना किती 2% दलाली द्यावी लागली ना, हे 2% वरी घेतो आणि टक्क्यांच्या खाली 100% घेतो. ओके, आता काय करतो हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. ओके, आता बरोबर बेशून्य शून्य परत बेशून्य शून्य, 42 14ला 4 हा 4 1 92 18 18ने किती 19 म्हणजे बघा जे की मित्रांनो 19,400 रुपये मित्रांनो बघा जे की त्याला मित्रांनो ठिकाणी बघा जे की करीमभाई यांना या बघा जे की दलालाला मित्रांनो द्यावे लागले. तर मग मित्रांनो दलालाला देऊन त्यांना या ठिकाणी किती रुपये मिळाले या प्रकारचा प्रश्न आहे ना, म्हणून 8,70,000 रुपयातून आपण हे मायनस करू. हे 8,70,000 याच्यातून आपण किती मायनस करू? हे 19,400, हे 19,400. समजा जर आपण या ठिकाणी मायनस केलं, शून्यला शून्य शून्यला शून्य, या ठिकाणी शून्यातून 4 जात नाही, या ठिकाणी इथला 1 शून्य इथे घ्या 10 10तून बघा या ठिकाणी समजा 4 केले
उरले 6. या ठिकाणी उरलं 9, मग 9मधून 9 गेलं 0. या ठिकाणी उरले 6, 6तून या ठिकाणी बघा 1 गेलं 5 उरलं आणि हे 8ला 8 म्हणजे बघा जे की 8,50,600 रुपये मित्रांनो. बघा जे की या ठिकाणी 8 लाख जवळपास किती बघा या ठिकाणी 8,70,000 आणि 6 बघा मित्रांनो या ठिकाणी 6 उरले. 6तून 1 गेलं 5 म्हणजे 8,50,600. तर थोडंसं चुकलेलं आहे वाटते बघा. 19,400. तर बघा या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हाला करून दाखवतो. तर कसं आहे बघा या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी मित्रांनो बघा पर्याय मित्रांनो चुकीचे आहेत. मित्रांनो बघा जे की क्रमांक अ मानू 8,50,600 रुपये मित्रांनो जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. आणि मित्रांनो हा शेवटचा प्रश्न बघा. या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल अवश्य सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.